नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजे वृषभ राशीच्या जुलै 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये भविष्य कथनाबद्दल सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे कमी अधिक फरकाने अनुभवायला मिळतातच. आणि त्यानुसार आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आनंद घेणार आहोत. तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. याच व्हिडिओच्या खाली मंडळी काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्या लिंक दिलेल्या आहे. उदाहरणार्थ विवाह, करिअर, जुलै महिन्यातले महत्त्वाचे मुहूर्त इत्यादी. तर या विषयाची अवश्य माहिती घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर चला जाणून घेऊया हा जुलै महिना आपल्या वृषभ राशीसाठी नक्की काय बरं सांगतो आहे. शुभ आणि अशुभ कोणती घ्यायची आहे काळजी इत्यादी इत्यादी. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. हा शुक्र ग्रह 4 जुलैपर्यंत राशीच्या 3ऱ्या घरात म्हणजेच पराक्रम स्थानात आणि त्यानंतर 4थ्या घरात म्हणजे सुखस्थानात राहणार आहे. त्यामुळे कामानिमित्त जवळपासचे प्रवास घडतील आणि हे प्रवास फायद्याचे सुद्धा राहतील. तर भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्री आणि गुंतवणुकीसाठी सुद्धा शेवटचे 3 आठवडे शुभ आणि लाभ मिळवून देणारे असणार आहेत. तेव्हा अशा काही गोष्टी करण्याच्या आपण विचारात असाल तर अवश्य असे निर्णय घ्यायला हरकत नाही. तसेच घरासाठी काही नवीन गोष्टी, महागड्या वस्तू, चैनीच्या वस्तूंच्या खरेदीचा योगही या महिन्यामध्ये या ग्रहस्थितीमध्ये जुळून येत आहे. असं असलं तरी पैशाच्या बाबतीत खर्चाचं काम जेव्हा असेल तेव्हा उगाच वायफळ खर्च होणार नाहीत याकडे मात्र आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे. ऋण काढून सण साजरा करू नका आणि क्रेडिट कार्डचा वापर जपून करा. किंबहुना न केलेला या महिन्यात तरी बरा राहील, नाहीतर नंतर आर्थिक बाबतीमध्ये परिस्थिती अवघड होईल. कारण या संपूर्ण महिन्यामध्ये मंगळ ग्रह आपल्या राशीच्या प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे, जो स्वभावातला उतावीळपणा, उग्रपणा, चिडचिडेपणा आणि खर्च करण्याबद्दलचा प्रभाव मात्र आपल्यावरचा वाढवतो. तेव्हा या सर्व गोष्टींवर आपल्याला फार काळजीपूर्वक लक्ष देऊन राहायचं आहे या संपूर्ण महिन्यात. मात्र जी मंडळी स्पोर्ट्स, मैदानी खेळ, संरक्षण विभाग, पोलीस खातं, इंजिनिअरिंग, मशिनरी अशा विषयाशी निगडित कार्यक्षेत्रामध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत आहेत, त्यांना मात्र ह्या मंगळ ग्रहाच्या उत्तम अशा प्रभावामुळे हा महिना मनासारख्या यशस्वी कामगिरीचा राहणार आहे. मंगळ ग्रहाचा आपल्याच म्हणजेच वृषभ राशीमधून होणारा हा गोचर भ्रमणाचा जो प्रवास आहे तो आपल्या उत्साहाचा आणि चैतन्याचा अनुभव वाढवायला आणि द्यायला मदत करणारा असणार आहे. त्यामुळे अवघड वाटणारी कामं सुद्धा आपल्याकडून लीलया सहजपणे पूर्ण होताना दिसतील. तरीही जोश में होश खोना नाही. यामुळे वाहन, अग्नी, धारदार वस्तू, इलेक्ट्रिसिटी या संदर्भात थोडंसं काळजी घेऊनच आपल्याला राहायचं आहे, नाहीतर घातपात अपघाताची शक्यता वाढते. मंगळ आणि गुरुग्रहाची शुभदृष्टी राशीच्या 7व्या घरावर पडत असल्यामुळे ज्या मंडळींचा व्यवसाय आणि उद्योग मशिनरी, इलेक्ट्रिसिटी, वाहन, अग्नी, इंजिनिअरिंग, पॉवर प्लांट, इलेक्ट्रॉनिक, जमीन जुमला या संदर्भातला आहे, त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभ मिळवून द्यायला मदत करेल. कार्याच्या वृद्धीचा त्यामुळे हा महिना राहणार आहे. तेव्हा अवश्य नवीन काम मिळवण्यासाठी आणि व्यवसायामध्ये आपल्या मनासारखी वाढ करण्यासाठी योग्य ती पावलं या महिन्यामध्ये अवश्य प्राधान्याने उचलायला हरकत नाही. मात्र कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी कामाचे योग्य ते नियोजन करायला विसरू नका. पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह बुध हा 7 जुलै नंतर वक्री होऊन त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजेच आपल्या राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणार आहे, द्वितीय स्थानातून.
त्याचा लाभ जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्लॉग रायटिंग, एजंट, मध्यस्थ, शिक्षक, प्राध्यापक, जर्नलिझम, मल्टीमीडिया, मार्केटिंग, ॲडव्हर्टिजमेंट्स अशा क्षेत्रात काम करणारे आहेत, त्यांना आर्थिक बाबतीमध्ये लाभ वाढवायला मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसेल. नवीन ओळखी, नवीन नातेसंबंध, व्यावसायिक संबंध वाढवण्याची संधीसुद्धा मिळवून हा बुधग्रह आपल्याला देईल. तेव्हा अवश्य योग्य त्या कृतीला या संदर्भात महत्त्व द्या. प्रथम स्थानातला मंगळ ग्रह स्वभावातली उग्रता वाढवतो. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे व्यवहार करतेवेळी, चर्चा, विचार-विमर्श करतेवेळी आपल्या रागावर मात्र नियंत्रण ठेवा. नाहीतर काही चांगले संबंध बोलण्यातून बिघडण्याचं निमित्त होईल. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तेव्हा जोडीदाराशी जुळवून घ्या. त्यांच्या मतांचा आदर करा आणि सामंजस्याने घ्या. रवी आणि गुरुग्रहाची साथ या महिन्यात उत्तम लाभणार असल्यामुळे काही सरकारी कामं, कागदपत्रांची कामं उरकून घ्यायची असल्यास अवश्य ती करून घ्यायला या महिन्यात लक्ष द्या. नोकरीत असलेल्या मंडळींनी मात्र नोकरीच्या संदर्भात कोणतेही निर्णय घ्यायचे असतील तर घाई गडबड करून निर्णय घेऊ नका. शांत राहून योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन आणि योग्य नियोजन करूनच निर्णय घ्यायचे आहेत, म्हणजे फसगत होणार नाही. तर नवीन नोकरीच्या शोधात असलेली जी नवीन उमेदवार मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा पूर्ण तयारीनिशी नोकरीच्या शोधाची मोहीम सुरू ठेवायची आहे. यश मिळण्याची शक्यता उत्तम आहे, जास्त आहे. तेव्हा आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये कुठे जराही कमी पडू नका, कसूर करू नका. जमीन जुमला, वाहन, शेती, घर या संदर्भात मध्यस्थ म्हणून काम करणारी जी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी तर हा महिना उत्तम कार्यवृद्धीचा आणि चांगल्या संधी मिळवून देणारा, कामाची व्याप्ती वाढवणारा राहणार आहे. तेव्हा आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांचा विचार करता हा महिना मनासारख्या परिणामांचा विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. तेव्हा उच्च शिक्षणाचा निर्णय योग्य मार्गदर्शन घेऊन तो घ्यायला हरकत नाही. विवाह, प्रेमसंबंध, संतती या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहील. आरोग्याचा विचार करता पित्त आणि कफाचे आजार थोडे जास्त सांभाळावे लागतील. म्हणजे आपल्या राशी आणि नक्षत्र याबद्दलची संपूर्ण सखोल माहिती असलेला व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर आणि उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली कसं मार्गदर्शन करते या माहितीचा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे आपल्या चॅनलमध्ये. या दोन्ही व्हिडिओला पाहायला विसरू नका. या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली देत आहोत. अवश्य पहा. अत्यंत माहितीपूर्ण हा व्हिडिओ, त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व, कार्य, आरोग्य समजायला मदत मिळेल. तसेच जून महिन्यामध्ये झालेला गुरुग्रहाचा राशी बदल आपल्या राशीला पुढील वर्षभरासाठी काय बरं शुभाशुभ फळं देणार आहे हे सुद्धा माहिती करून घ्या. म्हणजे वर्षभराचं नियोजन करायला सोपं जाईल. त्या व्हिडिओच्या संदर्भातली लिंक सुद्धा खाली देत आहोत. अवश्य पहा. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याबद्दलची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन आमच्याकडून करून घेऊ शकता, अगदी घर बसल्या. आणि यासाठी आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत असतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर या महिन्यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग, पॉवर, फायनान्स, IT, केमिकल, स्टील, ऑइल, FMCG, बँकिंग, फार्मा, लॉजिस्टिक हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन मात्र गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम असा लाभाचा राहणार आहे. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना खूप चांगला असणार आहे. त्यामुळे अवश्य योग्य ते मार्गदर्शन आणि अभ्यास करून पदार्पण करू शकता. म्हणजे ही होती या जुलै महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम, म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेत आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी अचूकपणे समजायला जास्त सोपे जाते. महिन्याची सुरुवात म्हणजे 1 ते 8 जुलै हे पहिले 8 दिवस शुभ कार्यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहेत. त्यामुळे महत्त्वाचे व्यावहारिक निर्णय, महत्त्वाच्या कार्याचे निर्णय आपण या काळात घेऊ शकता. वडिलोपार्जित कार्याचा विस्तार करण्याची संधी सुद्धा घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. धार्मिक कार्य, धार्मिक यात्रा, आपल्या मूळ कुंडलीमधील बुध आणि रवी ग्रह शुभ स्थितीमध्ये असल्यास कामानिमित्ताने देश विदेशातील प्रवास हे सुद्धा घडायला मदत होईल आणि ते लाभाचे राहतील.
राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी अशा लोकांशी नवीन संबंध सुद्धा वाढायला मदत होईल. त्याचा अवश्य आपण लाभ कार्याच्या अनुषंगाने घेऊ शकता. तर काही थांबून राहिलेली कामं पुन्हा पूर्ण करायची असतील तर या दिवसात अवश्य ती सुरुवात करू शकता. मित्रपरिवार, सहकारी, वरिष्ठ अधिकारी यांची साथ सोबत उत्तम राहील. नोकरदार मंडळींसाठी हे दिवस विशेष शुभ राहतील. 9-10 जुलै हे पुढचे 2 दिवस आरोग्य, आर्थिक व्यवहार, लेनदेन, गुंतवणूक, नातेसंबंध या संदर्भात थोडं काळजीपूर्वक व्यवहार करा. या काळात आपल्या आर्थिक व्यवहारावर जरा लक्ष ठेवूनच व्यवहार करावे लागतील, नाहीतर नुकसान होण्याची शक्यता वाढेल. मात्र कामाच्या निमित्ताने घरापासून लांब जाण्याची संधी मिळाली तर सोडू नका, फायद्यामध्ये राहाल. 11 ते 16 जुलै हे पुढचे दिवस शुभ आणि लाभाचे असतील. कुटुंबासाठी, स्वतःसाठी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि नवीन कार्य सुरू करण्यासाठी, आर्थिक धोरण आखण्यासाठी आणि ते कार्यान्वित करण्यासाठी लाभाचे असतील. त्यामुळे गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी अवश्य विचार करू शकता. 17-18 जुलै कामाच्या निमित्ताने दगदग थोडीशी वाढताना दिसेल, त्यामुळे ती दगदग कमी करा. घरातील छोट्या मोठ्या तक्रारी, कुरबुरी सुद्धा वाढतील, त्यामुळे मानसिक ताणतणाव वाढतील. मात्र घरासाठी महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी या काळात अवश्य करू शकता. पुढचे 2 दिवस 19-20 जुलै विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार यांच्यासाठी शुभ असतील. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज यासाठी अवश्य तयारी करा. शुभ परिणाम मिळतील. 21-22-23 जुलै हे पुढचे 3 दिवस थोडंसं आरोग्याला सांभाळावं लागेल. तसेच महत्त्वाचे व्यवहारसुद्धा सांभाळून करावे लागतील. आपल्या प्रतिस्पर्धी, गुप्त शत्रूंच्या व्यवहारावर थोड्याशा त्यांच्या हालचालीवर लक्ष द्या. 24-25 जुलै कोर्ट कचेरी, विवाह, व्यापार, उद्योग, चर्चा, गाठीभेटी, नवीन संबंध, ओळखी यासाठी हे दिवस अनुकूल राहतील, लाभाचे राहतील. 26-27-28 जुलै पुढचे 3 दिवस महत्त्वाचे आर्थिक व्यवहार आणि निर्णय अत्यंत सावधानतेने करावे लागतील, नाहीतर नुकसानाची संभावना वाढेल. महत्त्वाचे पुढचे 3 दिवस म्हणजे शेवटचे 29-30-31 जुलै धार्मिक कार्य, धर्मस्थळाला भेट, महत्त्वाची कामं यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल असतील. मंडळी, ही होती जुलै महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाची आणि हनुमंताची उपासना आपल्याला वाढवायची आहे. यासाठी रोज गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः 1 माळ अवश्य जप करा. हनुमान चालीसा, भीमरूपी मारुती स्तोत्र पठण करा. तर गुरुचरित्रातला 18वा अध्याय वाचनामध्ये ठेवा. मंडळी, ही होती आपल्या वृषभ राशीची जुलै महिन्यातली संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर करायला विसरू नका. आवडला असेल लाईक करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. मंडळी, चातुर्मास सुरू होते, त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये आपली धार्मिक आणि आध्यात्मिक बैठक वाढवण्याकरता निश्चित हे पुस्तक आपल्याला मदत करेल. तर दुसरं ते म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार, हा टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा ग्रंथसुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तर पुढचं अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता, महत्त्वपूर्ण ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, वास्तू इंद्राणी यंत्र, सर्व कार्य सिद्धी यंत्र, नवग्रह यंत्र, दक्षिणावर्ती शंख आणि हे धूपदीप पात्र. आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. मंडळी, ही होती आपल्या वृषभ राशीबद्दलची संपूर्ण माहिती. पुन्हा आठवण करून देतोय की आपली राशी म्हणजेच आपला स्वभाव, आपलं गुणवैशिष्ट्य, आपलं कार्यकौशल्य, आपलं करिअर, आपलं आरोग्य हे व्यवस्थित आणि डिटेल माहिती करून घ्यायची असेल तर आपल्या राशीचे नक्षत्र आणि आपली राशी या संदर्भातले व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत. आपल्या चॅनलवर अवश्य सर्च करा आणि पाहायला विसरू नका. तर मंडळी, भेटूया पुन्हा एकदा मिथुन राशीच्या माहितीसाठी. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.